बापाने मुलाले दिला फटका, म्हशीची आंघोळ नाही करून दे म्हणून. अरे तुला म्हशी धू म्हणलो ना मी. काव करते शेती. आता मलाही वाटते तुझी काही भला करावा म्हणून तुला लावलं म्हशी धुवाच्या कामात. म्हशी धू म्हणजे धू, नाही तर असा झोडपतो की मग पाहिलाच नाही मग मावार. अगा बाबा मी काय म्हशी धुवत नाही. माझी पहिल्याची ढुंगण मोठ्यानं दुखते. कसा ना कसा जीव लागते. हं हं म्हणजे तुझ्यावर मार पाहिजे नाही का? थोडीशी तुला मारपीट केल्याशिवाय नाही का समज नाही. अरे चांगल्या पद्धतीनं सांगतो म्हशी धू म्हणून. लवकर लवकर मस्त म्हशी धुशील. मस्त दूध नेशील डेअरीवर. चांगला रोजगार भेटला तुला तर तू म्हणतेस का मला असा करावं लावतेस ना तसा करावं लावतेस. नाही तर कोणता काम जमते तू यासीन. तो काहीच असो मला बहाणेबाजी नाही पाहिजे. आज 2-4 म्हशीची आंघोळ झाल्या पाहिजे म्हणजे झाल्या पाहिजे. पूर्ण म्हशीचा आंघोळ करून दे. आणि मग ते आपल्या कुत्र्याचा आंघोळ करून देजो. टॉमी टँकरचा. गा का गा म्हशी तर म्हशी कुत्रे धुवा लावतेस. अरे म्हशीची आंघोळ करून देणे काही खराब गोष्ट आहे का? करून दे ना गा. अगं आता तूही मला सपोर्ट करू लाग ना, तूही धुवू लाग ना. तूही मस्त आंघोळ करून दे त्याची. मला एकट्यालाच करावं लावतेस सगळं काम. अरे बुडग्या वयामंदी बापाशीन काम घेशील का रे तू? बापाला तर सुखाना खाऊ दे कमी वयाच मंदी आता. अगा का गा लहानशा पोराबाराशीन काम घेवायला पाहिजेस. तू लहानसा पोरगा आहेस का रे? तुला 18 वर्ष पूर्ण झालं. ना बेरोजगारचा बेरोजगार हिंडतेस. आता म्हशी वगैरे मस्त चांगला दूध वगैरे तुझा व्यवसाय भेटला तुला तर तू म्हशी नाही धुस. म्हशीला मस्त धुलाई कर. न मस्त नाही का आंघोळ कर, चमचमकल्या पाहिजेत म्हशीला. अगा धुतो ना गा. थोडीशी लहान बाल्टी आणून दिला असतास. अरे आता लहान बाल्टी काय लागते. मोठी बाल्टी राहिली तर पाणी जास्त मावते. मोठ्या बाल्टीमध्ये जास्त पाणी भरला का कमी मंदी काम होऊन जाते. अरे का लहान लहान 3-4 बाल्ट्या भरावाच्या म्हणला. सीधी एकच मोठी घेवायची. म्हणूनच मोठीवाली बाल्टी आणलो मी. लवकर लवकर मस्त म्हशीची आंघोळ करून दे. मग सांगतो तुला. मग कुत्र्याची आंघोळ करून दे. अगा ह्या म्हशीची आंघोळ करावं लावतेस. तुला काय वाटते का नाही गा? तू अशाना ऐकणार नाही. मला माहित आहे. तुझ्यावर थोडीशी मारपीट बसली का मग बराबर सीधा बनतेस. तू थांब आता. 2-4 फटके तर लावतो तुझ्यावर मग बराबर नाही का. म्हशीची आंघोळही होते, कुत्र्याची आंघोळ होते ना मग आपली आंघोळ बराबर करतेस. कोणाला काही सांगावं नाही लागत. सर्व काम बराबर होते. थांब तुला 2-3 फटके तर देतोच. मग सर्व काम बराबर करतेस तू. राजू गेला आपल्या मित्राकडे, बापाने मारला म्हणून. अरे राजू, कायला रडतेस रे एवढ्यानं? अरे का सांगू मोहन्या तुला. माझ्या बापानं मला नाही का म्हशीचा आंघोळ नाही करून देस ना कुत्र्याचा आंघोळ नाही करून देस म्हणून मोठ्यानं मारलं. अरे म्हशीचा आंघोळ काम नाही करून दिलास तर तू? अरे का रोजे रोजे म्हशीच्या आंघोळ करून देवाचा आहे. माझ्या बापाला कोण सांगाल गा अक्कल. रोजे मागे लावते. म्हशी धू म्हशी धू म्हशी धू. अरे रोजे का म्हशीची आंघोळ करून देवाची आहे. अरे रोजे का म्हशीला आंघोळ करून देवाचा आहे का? तूच सांग बरा मला आता. अरे राजू, रोजे मस्त म्हशीचा दूध काढतेस. तेव्हा नाही म्हणत ना तुला म्हशी का माझा रोजे दूध काढले काढतेस म्हणून. म्हणून तशीच गोष्ट आहे. रोजे जसा दूध काढतेस तशाच वाणी रोजे नाही का आंघोळ करून देत जा मस्त एक नंबर. अगा का गा त्या माझ्या घराच्या काटून मस्त पोरी जातात. ना मा बाप नाही का त्याच्या समोर नाही का मला म्हशी धुवा लावते. म्हशीची आंघोळ करून देईन त्या पोरी बारीच्या समोर तर त्या पोरी मला का म्हणतील. अरे का म्हणतील? म्हशीचा आंघोळ करून देत आहे म्हणतील. का म्हणतील जास्तीत जास्त? अगा माझी ती इज्जत खराब होते. त्या पोरीला मी इम्प्रेस करीन का? अरे राजू, जीवनामध्ये सक्सेस झालाच ना अशा पोरी किती काही भेटतील. तुला मग टेन्शन नाही पडायची. पहिला जीवनामध्ये सक्सेस हो. काहीतरी कर. मग तर बाकी जो करायचा तोच करणे आहे. प्यार इश्क मोहब्बत ह्या लपड्यामध्ये नको पडूस. लव्ह मॅरेज फव मॅरेजच्या. मग करणेच आहे ना गा. लग्न तर करणेच आहे. तू काय कुवारा राहणार आहेस का? म्हणूनच म्हणतो का पहिला मस्त कामधंदा कर. थोडासा कमाई धमाई कर. मग पाय इकड तिकडच्या गोष्टी. अरे ज्या पोरीला पटवशील तेही पोरगी सोडून जाईल तुला. म्हणून म्हणतो पहिला कामधंदा कर. ज्याच्याजवळ कामधंदा नाही त्याची काही इज्जत नाही.
अगं का मोहन्या, तू सांगतेस पण तुझी गोष्ट मला काही समजे नाही. माझा बाप मला मस्त मारते. मी आता उगामुगा जातो ना आपल्या घरच्या बाथरूम मध्ये जातो ना, मस्त उगाच दळून राहतो. आपल्या घरच्या बाथरूम मध्ये नाही तर संडासामध्ये लपून राहतो. माझ्या बापानं मला मारलं का, मला मोठ्यानं भेव लागते मग. पोराने नाही धुतल्या म्हशी म्हणून नाही का बापाने पोराला ठेसला. आता म्हशी नाही धुत म्हणून असा दणोदण मारावं हो का? त्या पोरानं म्हशी नाही धुतलं म्हणून त्या बापानं दना ठेचून टाकला त्या पोराला बिचाऱ्याला. पण तुमच्याही मनामध्ये एक सवाल येत असेल, व्हिडिओ संपल्यानंतर हा कोणता व्यक्ती हो म्हणत असाल तुम्ही. कॅमेरामध्ये येते, आमच्या व्हिडिओमध्ये येते बघायला. जर तुम्ही ड्रीम कार्टून ड्रामा या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघता, त्या व्हिडिओ कोण तयार करते? मी करतो. तुम्हाला वाटत असेल भावांनो का आपल्या चॅनलवर येते कोण हा, 2-3 दिवस झालं मस्त व्हिडिओ म्हणजे सरली का दिसते बा. म्हणून तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सांगतो, हा चॅनल माझाच आहे. ॲनिमेशन मीच क्रिएट करतो. तर मग चला आता ठीक आहे, मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मग ठीक आहे, धन्यवाद.